थांबा थांबा, स्क्रोल करू नका, कारण जर का तुम्ही हा व्हिडिओ स्किप केला तर मग तुम्ही एक असा एक्सपिरियन्स मिस करू शकता. मी आहे सफरवाली दोस्त आणि हे डेस्टिनेशन आहे झिरो म्युझिक फेस्टिवल, जे आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. पण त्याआधी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. आणि आता चला बघूयात मी या व्हिडिओमध्ये पुढे काय काय सांगते ते. झिरो म्युझिक फेस्टिवल अरुणाचल प्रदेशमध्ये आहे आणि ही जागा जी आहे ना, म्युझिक फेस्टिवल एकदम कमाल आहे. आणि हे फक्त बघण्यासाठी नाही तर तिकडे फील करण्यासाठी आहे. झिरो म्युझिक फेस्टिवलची सुरुवात 2012 साली झाली. बॉबी हानो आणि अनुप कुट्टी यांनी केली. या फेस्टिवलचा मुख्य उद्देश स्वतंत्र म्हणजेच इंडी संगीताला प्रोत्साहन देणे आणि विशेषतः ईशान्य भारतातील नवोदित कलाकारांना संधी देणे हा आहे. इंडी म्युझिकचा खरा प्लॅटफॉर्म म्हणजे तिथे बॉलिवूड किंवा कमर्शियल गाणी नाही, फक्त इंडिपेंडेंट आर्टिस्ट असतात. नंतर मग तिकडचे जे लोकल आहेत, अपतानी ट्राईब आहेत, ते भात प्लस मासे एकत्र शेती करतात. नंतर त्यांचे स्टेज जो असतो तो पूर्ण बांबूचा असतो. तो एक इको फ्रेंडली आणि युनिक पण आहे. रॉ ट्रॅव्हल एक्सपिरियन्स असतो इथे, जसं की कॅम्पिंग आहे, होमस्टे आहे, कमी नेटवर्क आहे. ही एक लक्झरी ट्रिप नाही, हा रिअल एक्सपिरियन्स आहे. कल्चरल कनेक्शन असतं, जसं की स्थानिक लोकांचा थेट सहभाग असतो. त्यांची संस्कृती अजून जिवंत आहे. फक्त फेस्टिवल नाही, कल्चरल इमर्शन पण आहे. वाईब पॉझिटिव्ह आणि मिनिंगफुल वाटते. तुम्हाला त्यांची सगळ्यात खास गोष्ट माहिती आहे का? त्यांची शेती जगात खूप युनिक मानली जाते. राईस आणि फिश फार्मिंग एकत्र. एकाच शेतात भात आणि मासे पाळले जातात. मासे किडे खातात, कीटकनाशक लागत नाही आणि माशांचे मल म्हणजेच नैसर्गिक खत. त्यांची शेती पद्धत जगभरात अभ्यासली जाते. ते एक फक्त इव्हेंट नाही आहे, ते एक फेस्टिवल नाही आहे, तो एक सिस्टीम आहे. नेचरचा, कल्चरचा, म्युझिकचं, तिन्ही गोष्टी बॅलन्समध्ये. आजचे फेस्टिवल्स जे असतात तिथे खूप मोठमोठ्याने म्युझिक असतं, खूप गर्दी असते, फास्ट असतं. पण झिरोमध्ये काम आहे, ओपन आहे आणि पीसफुल आहे. अपतानी ट्राईब झिरो व्हॅली अरुणाचल प्रदेश येथे राहतात. त्यांचं घर लाकूड आणि बांबूपासून बनवलेली असतात. जमिनीपासून थोडी उंचीवरती, पाण्यापासून संरक्षणासाठी. साधी पण एकदम उपयोगी जीवनशैली. त्यांची कुकिंग स्टाईल खूप वेगळी असते, जसं की ओपन फायर कुकिंग असतं. बांबू प्रोसेस्ड फूड जे आहे ते खूपच कमी असतं त्यांच्याकडे. परमिट खूप इम्पॉर्टंट आहे. अरुणाचल प्रदेशला इनर लाईन परमिट लागतो. विदाऊट ILP एंट्री मिळत. नाईट सेफ्टीसाठी प्लेस खूप शांत आणि सेफ आहे. रात्री एकटं फिरणं अवॉइड करा. ग्रुपमध्ये राहणं बेटर आहे. जास्त बाहेरचे हेवी फूड अवॉइड करा. पारंपरिक तांदूळाची बियर आहे. अपतानी ट्राईबची खासियत आहे ती. ते त्यांचं कल्चरल ड्रिंक आहे. झिरो म्युझिक फेस्टिवल फक्त एक फेस्टिवल नाही, तो एक असा एक्सपिरियन्स आहे जो तुम्हाला ट्रॅव्हल नाही तर चेंज करतो. तुम्हाला असा रिअल एक्सपिरियन्स आवडेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून अशा प्लेसेस बघायचे असतील तर मला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. लिव्ह द ट्रॅक्स, चेस द ॲडव्हेंचर.